कुलस्वामिनी या मराठी यूट्यूब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण असा एक पारंपरिक उपाय जाणून घेणार आहोत, जो अनेक जण अडकलेले किंवा उधार दिलेले पैसे परत मिळावेत या श्रद्धेने करतात। अनेकदा आपण प्रामाणिकपणे काम करतो, मेहनत करतो, पण आपल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नाही। कधी महिनोन-महिने, तर कधी वर्षानुवर्षे आपल्या स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी पाठपुरावा करावा लागतो। अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला गरजेच्या वेळी आपण विश्वासाने आर्थिक मदत करतो, पण नंतर ती व्यक्ती पैसे परत देण्यास टाळाटाळ करू लागते। तिची अडचण संपलेली असते, तरीही आपले पैसे परत मिळत नाहीत। अशा वेळी आर्थिक नुकसान तर होतेच, पण मानसिक त्रासही खूप सहन करावा लागतो। जर तुम्हीही अशा परिस्थितीत असाल, तर श्रद्धेने केला जाणारा हा पारंपरिक उपाय करून पाहू शकता। हा उपाय कोणत्याही बुधवारी करावा। शक्य असल्यास कृष्ण पक्षातील बुधवार किंवा बुधवारच्या दिवशी येणारी अमावास्या अधिक शुभ मानली जाते। सर्वप्रथम गव्हाच्या पिठाच्या चवीला गोड अशा 5 पुऱ्या तळून घ्या। त्या एकावर एक रचाव्यात आणि सर्वात शेवटी तळलेली पुरी सर्वात वर ठेवावी। यानंतर वरच्या पुरीवर कुंकवाने स्वस्तिक काढा। गव्हाच्या कणकेचा एक दिवा तयार करून तो पुरीवर ठेवा। दिव्यात मोहरीचे तेल घालून कापसाची वात लावावी आणि दिवा प्रज्वलित करावा। दिव्याला ओल्या कुंकवाचा गंध लावून लाल किंवा पिवळ्या रंगाचे एक फूल अर्पण करा। हा संपूर्ण विधी करत असताना पार्वतीपुत्र श्रीगणेशाला मनोभावे प्रार्थना करा की, ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकले आहेत, त्या व्यक्तीकडून ते धन लवकरात लवकर परत मिळू दे। आता डाव्या हातात मोहरी आणि उडीदाचे काही दाणे घ्या। स्क्रीनवर दिलेल्या मंत्राचा 21 वेळा जप करा। प्रत्येक वेळी मंत्र म्हटल्यावर दिव्यावर आणि पुरीवर मोहरी व उडीदाचा एक दाणा अर्पण करा। मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर ही संपूर्ण सामग्री संबंधित व्यक्तीच्या घराजवळील रस्त्यावर, त्या व्यक्तीच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी ठेवावी। तसे करणे शक्य नसल्यास ती सामग्री एखाद्या श्रीगणेश मंदिरात ठेवावी। हा उपाय प्रत्येक बुधवारी श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक भावनेने करावा। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र, परिवारासोबत शेअर करा आणि कुलस्वामिनी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।